मित्रांनो, आज आपण एक्सप्लेन करणार आहोत नुकतीच आलेली एक जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर मूवी जिचं नाव आहे कलम कावल. ही मूवी शेवटपर्यंत तुम्हाला खुर्चीला चिकटवून ठेवेल. म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. आणि चला तर मग कथा सुरू करूया. मूवीची सुरुवात एका साध्या घरगुती सीननं होते. स्टॅनली दास नावाचा एक माणूस आपल्या बायको मुलांसोबत टीव्ही पाहत बसलेला असतो. सगळं अगदी नॉर्मल चाललेलं असतं. तेवढ्यात स्टॅनलीचा फोन वाजतो. तो थोडा वेळ फोनवर बोलतो आणि मग आपल्या बायकोला सांगतो की बॉसचा फोन आहे, तातडीचं काम आलंय, म्हणून मला लगेच ऑफिसला जावं लागेल. इतकं बोलून स्टॅनली घराबाहेर पडतो. पण पुढच्याच सीनमध्ये आपल्याला धक्का बसतो. कारण स्टॅनली ऑफिसमध्ये नसतोच. तो आपल्या गाडीत एका तरुण मुलीसोबत बसलेला असतो. स्टॅनली त्या मुलीला विचारतो, आपला प्लॅन तर नंतर भेटायचा होता, मग आजच अचानक का आलीस? त्यावर ती मुलगी सांगते, माझी रूममेट डिप्पू आज संध्याकाळी परत येणार आहे. ती घरी असती तर बाहेर पडणं अवघड झालं असतं, म्हणून आजच योग्य संधी वाटली. स्टॅनली तिला सांगतो की त्याने लॉजमध्ये चौकशी केली होती, पण अचानक गेलो तर रूम मिळेल की नाही याची खात्री नाही. तरीसुद्धा ते दोघं लॉजकडे निघतात. रस्त्यात मुलगी विचारते, भाड्याच्या घराबद्दल काही ठरलं का? आपण कायम लॉजमध्येच भेटणार का? स्टॅनली टाळटाळ करत सांगतो की थोड्या अडचणी आहेत, पण तो दुसऱ्या घराचा शोध घेतोय. यानंतर तो आपल्या बायकोपासून घटस्फोट कसा घ्यायचा याबद्दल संभ्रमात असल्याचं सांगतो आणि अजून तिला या मुलीबद्दल काहीच सांगितलं नसल्याचं कबूल करतो. मुलगी विचारते, मी घरात लेटर ठेवूनच आलीये ना, ते सगळं केलंय. या बोलण्यातून आपल्याला कळतं की ही मुलगी घरातून पळून आलेली आहे. दोघं लॉजमध्ये पोहोचतात आणि एकाच रूममध्ये राहतात. थोड्या वेळानं ते टीव्ही पाहत असतात. न्यूजमध्ये बातमी चालू असते की एका भावानं आपल्या सख्ख्या भावाचा खून केलाय. मुलगी घाबरून म्हणते, आजकाल काय चाललंय? कोणी कुणालाही मारतंय. त्यावर स्टॅनली अगदी शांतपणे म्हणतो, जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार वागतो. मुलगी हसत हसत विचारते, मग तू कधी कुणाला मारलंय का? स्टॅनली थंड डोक्यानं म्हणतो, हो, मी तर अनेक लोकांना मारलंय. मुलगी ते जोक समजून हसते. पण पुढच्याच क्षणी स्टॅनली गंभीर आवाजात म्हणतो, माणसाला मारण्यात जो आनंद आहे ना, तो प्राण्यांना मारण्यात सुद्धा नाही. मुलगी थोडी घाबरून विचारते, मग तू मला पण मारणार आहेस का? स्टॅनली शांतपणे म्हणतो, हो. आणि पुढच्याच क्षणी तो त्या मुलीचा गळा आवळून तिचा खून करतो. खून केल्यानंतर सुद्धा स्टॅनलीच्या चेहऱ्यावर कुठलाच पश्चात्ताप नसतो. तो तिचं शरीर मोठ्या बॅगेत भरतो, गाडीच्या डिक्कीत ठेवतो आणि तिथून निघून जातो. नंतर एका निर्जन जागी तो मृतदेह पुरून टाकतो. कथा थेट 2012 मध्ये जाते आणि लोकेशन आहे तिरुवनंतपुरम. एक रिपोर्टर एसपीला भेटतो आणि कोटायकोणम गावात झालेल्या दंगलीबद्दल विचारतो. एसपी सांगतात की दंगल आटोक्यात आहे आणि एक स्पेशल ऑफिसर या केसची चौकशी करतोय. हा ऑफिसर म्हणजे जयकिशन. जयकिशन पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि दंगलीची सगळी माहिती घेतो. त्याला सांगितलं जातं की या दंगलीत विमल, त्याची बहीण आणि युसुफ हे तिघं मुख्य व्यक्ती आहेत. विमल आर्मीमध्ये असतो. त्याची बहीण अचानक गायब होते आणि गावात अफवा पसरते की युसुफ तिला पळवून घेऊन गेला. यामुळे 2 गटात भयंकर दंगल होते. पण चौकशीत समजतं की युसुफला त्या मुलीबद्दल काहीच माहिती नाही. जयकिशन तपास सुरू करतो. मोबाईल लोकेशनवरून कळतं की ती मुलगी युसुफसोबत नाही, तर तामिळनाडूमध्ये कुणा वेगळ्याच माणसासोबत आहे. विमल रागाच्या भरात पोलिसांची वाट न पाहता तामिळनाडूला जातो आणि एका निरपराध माणसाला मारहाण करतो. जयकिशन वेळेत पोहोचतो आणि सगळं थांबवतो. तपास पुढे जातो आणि लक्षात येतं की एकाच पॅटर्नवर अनेक मुली गायब होत आहेत. जयकिशन एसपीला सांगतो की हे सगळं एका माणसाचं काम असू शकतं.
तपासासाठी खास टीम बनवली जाते आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या टीममध्ये स्वतः स्टॅनली असतो. हो, स्टॅनली पोलीस अधिकारीच असतो. आता कातील स्वतः त्याच टीममध्ये सामील झालेला असतो, जी टीम त्याला पकडणार असते. स्टॅनली आपल्या हुशारीनं सगळे पुरावे दुसऱ्यावर ढकलतो. एका पोलीस कॉन्स्टेबलला फसवतो आणि त्याच्यावर संशय आणतो. पण जय किशनचा संशय कायम असतो. हळूहळू सत्य बाहेर येतं. एका जिवंत बचावलेल्या मुलीमुळे कातिलाचा स्केच तयार होतो. शेवटी लॉजमध्ये जय किशन स्टॅनलीला रंगेहात पकडतो. भयंकर झटापट होते आणि शेवटी जय किशन स्टॅनलीला ठार मारतो. कारण तो जाणतो की हा माणूस जिवंत राहिला तर पुन्हा कोणाचा तरी बळी घेईल. आणि इथेच ही थरारक, अंगावर काटा आणणारी मूव्ही संपते. मित्रांनो, तुम्हाला कोणत्या मूव्हीचं एक्सप्लेन हवं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.